पावसाळ्यातल्या आपत्तीजनक परिस्थितीसाठी वसई विरार महापालिका ही सज्ज झालेली आहे आणि आज महापौर आणि आयुक्ताच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की मी आता महापालिकेच्या 3ऱ्या मजल्यावरती आहे आणि 3ऱ्या मजल्याच्या याच ठिकाणी हे आपत्ती व्यवस्थापन केंद्र जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 24 तासासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी अधिकारी जे आहेत हे या आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये थांबून नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीसाठी कार्यरत असणार आहेत। आपण जर बघितला तर प्रत्येक 3 टेबल लावलेले आहेत। ऑनलाईन लोकांनी तक्रार अर्ज केल्याच्या नंतर त्याची सुद्धा तातडीने निवारण होईल। महामार्ग असेल, MSCB असेल, अग्निशमन दलाचे जवान असतील, ह्या सगळे जण जे आहेत हे या ठिकाणी तत्पर असणार आहेत। महापालिकेच्या अग्निशमन केंद्रामध्ये यंदाच्या वर्षी जवळपास जवानांना 15 जवानांना जे आहे NDRFचं सुद्धा प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी जे आहे रमाबाई अपार्टमेंट इमारत ही दुर्घटनेमध्ये जवळपास 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे यावर्षी जर अशी आपत्तीजनक घटना जर घडली तर निश्चितच अग्निशमन दल, NDRF टीम आणि महापालिका प्रशासन हे सदैव तत्पर असेल, सज्ज असेल। या पार्श्वभूमीवरती ही सगळं आपण पाहू शकता। पूर्ण सामान जे आहे हे आज या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणच्या जवानांना हे वाटप करण्यात आलेलं होतं। त्यामुळं या सगळ्या पावसाळ्यामध्ये जर अशी कोणती दुर्घटना जर घडली तर कोणत्याही नागरिकांनी कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नये किंवा पॅनिक होऊ नये। तात्काळ त्यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी संपर्क साधावा असं आव्हान सुद्धा यावेळी महापौर आणि आयुक्त यांनी केलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।